मेंडेल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स मध्ये वन जीन इनहेरिटन्स आपण बघू लागलो होतो. वन जीन इनहेरिटन्स मीन्स मोनोहायब्रिड क्रॉस. मोनोहायब्रिड क्रॉस करत असताना मेंडेलच्या एक लक्षात आलं की कॅरेक्टर्सला, ट्रेड्सला पुढच्या पिढीमध्ये कुणीतरी घेऊन जात आहे. ओके, मेंडेल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स. त्याला एक गोष्ट लक्षात आली की somebody is transferring the characters from one generation to next. एका पिढीपासून पुढच्या पिढीकडं लक्षण कुणीतरी नेत आहे. जसं की आम्ही टॉल अँड डॉर्फला क्रॉस केलं, आम्हाला पहिली पिढी जी आहे ती पूर्ण टॉल मिळाली. कॅपिटल टी स्मॉल टी ऑल टॉल. आत्ता आम्हाला माहीत झालं की याच्यासाठी जे आहेत ते फॅक्टर्स रेस्पॉन्सिबल आहेत, म्हणजे जीन्स रेस्पॉन्सिबल आहेत. त्यावेळेस 1856 to 63 मध्ये मेंडेलने हे स्टेटमेंट दिलं की देर आर सम ऑफ दी पार्टिकल्स रेस्पॉन्सिबल फॉर ट्रांसफर ऑफ कैरेक्टर्स. एक जनरेशन से अगली जनरेशन तक अगर लक्षण जा रहा तो उसके लिए कोई पार्टिकल रेस्पॉन्सिबल है. उसी पार्टिकल को उसने फैक्टर बोला. और वेरी स्ट्रेंज कि मेंडेल ने जिसको फैक्टर बोला आज उसी को हम जीन बोलते हैं. मेंडेल के फैक्टर के जो लक्षण थे वो आज के जीन को तंतोतंत बैठते हैं. मेंडेलियन फैक्टर इज टुडे जीन. सो व्हाट इज द फैक्टर मीन्स. ये फैक्टर का मतलब क्या है. ओके, ए पार्टिकल रेस्पॉन्सिबल फॉर transfer of characters. Transfer of character from one generation to next. For example, उदाहरण कैपिटल T, it is a factor for tall height. ओके, टॉल हाइट का फैक्टर कौन है, कैपिटल T. स्मॉल t, it is the factor for dwarf height. उसने आगे चल करके ये बोला कि एक लक्षण के लिए परिवार दो फैक्टर्स जमा होते एक बॉडी में. अगर सेक्सुअल रिप्रोड्यूसिंग ऑर्गेनिज्म है तो इफ द ऑर्गेनिज्म इज सेक्सुअली रिप्रोड्यूसिंग तो एक लक्षण के लिए उस ऑर्गेनिज्म में दो फैक्टर्स आते हैं. वन फैक्टर फ्रॉम इट्स मेल पेरेंट एंड द सेकंड फैक्टर फ्रॉम इट्स फीमेल पेरेंट. फॉर एग्जांपल आप ये ले लो कि टॉल हाइट, ये इस F1 का लक्षण है. F1 का हाइट है टॉल, दिस इज टॉल. तो इस लक्षण के लिए मेल पेरेंट ने एक फैक्टर दिया दिस, फीमेल पेरेंट ने एक फैक्टर दिया दिस. तो इस तरह से एक लक्षण के F1 के पास जमा हुए दो फैक्टर्स, कैपिटल T एंड स्मॉल t. अच्छा, मेंडेल को सिर्फ एक ही फैक्टर नजर आ रहा है, मतलब फिनोटिपिकली. एक्सटर्नली उसको तो एक ही नजर आ रहा है, एक तो छिप रहा है. हाइट किसकी दिख रही, कैपिटल T की. स्मॉल t का लक्षण दिख रहा है क्या, नहीं दिख रहा. इसका मतलब सिर्फ वन इज एग्जिबिटेड एंड अदर इज सप्रेस्ड. ये भी मेंडेल को नोटिस हुआ ड्यूरिंग मोनोहाइब्रिड क्रॉस. ये 7 बार 7 टाइम्स उसने ये बात साबित करी. अब जब उसने इसको सेल्फ किया, क्या किया, सेल्फ, तो सेल्फिंग के बाद उसको ये जो गायब हुआ वाला लक्षण था डॉर्फ हाइट, वो फिर से दिखा इन द प्रोपोर्शन 25. माने 1/4 जो है वो उसको दिखा रेसेसिव कैरेक्टर. रेसेसिव कैरेक्टर का मतलब क्या हुआ कि जो F1 में नहीं दिखता, जो हेट्रोजाइगस कंडीशन में नहीं दिखता वो रेसेसिव, और जो हेट्रोजाइगस कंडीशन में दिखता है वो डोमिनेंट. बात सही है कि नहीं. ही कंडीशन हेट्रोजाइगस और होमोजाइगस सांगा. व्हाट इज दिस कंडीशन, होमो और हेट्रो, सिंगल हेट्रो की डबल हेट्रो, सिंगल हेट्रो. या केसमध्ये एक दिसते एक लपतंय. जे दिसते ते डॉमिनंट, जे लपते ते रेसेसिव्ह. मग हे सिंगल हेट्रोजायगस आहे, याचे गॅमेट किती पडतील, 2, कॅपिटल T अँड स्मॉल t. दीज आर द गैमेट्स. अब देखो, इसको उसने सेल्फ किया
और F2 मिला। मेरी बात ध्यान से देखना, क्योंकि हमें एक इंपॉर्टेंट आर्टिकल की तरफ जाना है स्लोली। जब इसको सेल्फ किया, ओके, सेल्फिंग ऑफ F1, तो उसको F2 जनरेशन मिला। कैपिटल टी, स्मॉल टी, कैपिटल टी, स्मॉल टी, कैपिटल टी, कैपिटल टी, कैपिटल टी, स्मॉल टी, कैपिटल टी, स्मॉल टी, and small t, small t. What is this? Tall. What is this? Tall. What is this? Tall. What is this? Dwarf. Actually उसको यहाँ पे 75% टॉल मिले। इनकी सबकी हाइट सेम है। ये प्योर टॉल, ये हाइब्रिड टॉल, ये आज हमें पता है, ओके, ऑन पेज पता है। लेकिन जब आप हाइट देखते हैं तो आप हाइट देख करके हाइब्रिड और प्योर टॉल में डिफरेंशिएट नहीं कर सकते। आप हाइट देख करके ये पहचान नहीं सकते कि हु इज हाइब्रिड एंड हु इज प्योर। बरोबर, दिस इज द टॉल एंड दिस इज द टॉल, पी प्लांट। अब ये जो है, सपोज ऐसा टॉल है, कैपिटल टी वाला, और ये ऐसा टॉल है, लेकिन क्या ये हाइट देख करके आप इनकी जीनोटाइप बता सकते हैं? कैन यू टेल द जीनोटाइप ऑफ द, ओके, पी बाय ओनली ऑब्जर्विंग इट्स हाइट? हाइट तो दोनों की सेम है, फिर आप जीनोटिपिक मेकअप उनका बता सकते क्या? नहीं बता सकते। फिर पता कैसे चले कि कौन प्योर है और कौन हाइब्रिड है? हाउ यू विल नो कि हु इज प्योर एंड हु इज हाइब्रिड? क्योंकि भैया आप जब इनका सेल्फ करेंगे तो वही कैरेक्टर्स आते रहेंगे। व्हेन यू आर गोइंग टू मेक द सेल्फ, इसका सेल्फ करेंगे। अच्छा, ये कौन सी जनरेशन है बोलो? F2। मेंडल ने क्या किया, इसके आगे F3 जनरेशन और F3 से F4 जनरेशन बनाई। पूरा ध्यान। जब F3 बनाई तो F2 का सेल्फ किया, F4 बनाई तो F3 का सेल्फ किया। जब F2 में मेंडल ने डॉर्फ का सेल्फ किया तो उसको पूरे डॉर्फ मिले, क्योंकि डॉर्फ हमेशा प्योर ही होता है, ये क्रॉस करने की जरूरत नहीं, क्योंकि जब तक वो प्योर नहीं होता बनता ही नहीं। उसका एक फैक्टर अगर कैपिटल टी के बगल में आता है तो डॉर्फनेस नहीं दिखता है, टॉलनेस दिखता है। मतलब हेट्रोजाइगस कंडीशन में रेसिव कैरेक्टर दिखता ही नहीं है। हेट्रोजाइगस कंडीशन में रेसिव कैरेक्टर दिखता ही नहीं, ये हेट्रोजाइगस स्थिति है। कौन सा कैरेक्टर दिख रहा? टॉल हाइट। वो कब दिख रहा? फिर डॉर्फ हाइट कब दिख रही? होमोजाइगस कंडीशन में। होमोजाइगस में ही रेसिव कैरेक्टर दिखेगा, हेट्रोजाइगस में रेसिव कैरेक्टर नहीं दिखेगा, डोमिनेंट वाला दिखेगा, क्योंकि उसका जो फैक्टर है डोमिनेंट है। तो F2 को जब उसने F3 बनाया, F2 से F3, F2 से F3 कैसे बनाया? बाय सेल्फिंग। F2 से F3 बाय सेल्फिंग। F2 में कितने लक्षण है आपके पास? 2, टॉल एंड डॉर्फ। 75:25, 3:1। लेकिन जब ये डॉर्फ को सेल्फ किया तो गारंटेड आगे डॉर्फ ही मिला। सवाल ये है कि अगर टॉल को सेल्फ किया तो क्या बनेगा? टॉल बनेगा। लेकिन क्या आप पहचान सकते हो होमोजाइगस से कि हेट्रोजाइगस से? इसको सेल्फ किया तो यही बनेगा F3 में। F2 का डॉर्फ सेल्फ किया तो F3 में डॉर्फ ही मिलेगा। F3 का डॉर्फ सेल्फ किया तो F4 में और डॉर्फ ही मिलेगा। लेकिन 1, 2, 3 ये जो टॉल है, इनको सेल्फ करो आगे टॉल मिलेगा, इनको सेल्फ करो आगे टॉल मिलेगा। लेकिन क्या आप बता सकते उनमें से कितने प्योर है और कितने हाइब्रिड है? अरे भाई यहां दिख रहा है इसलिए बोल रहे कि प्योर है, हाइब्रिड है, हाइब्रिड है। अब कहां बता सकते? टॉल टॉल टॉल। अच्छा, हाइट में 1 इंच फर्क नहीं है। जितना हाइब्रिड टॉल उतना इंच प्योर टॉल। तो कैसे पता चले कि जो प्लांट आपने ली है वो टॉल हाइट की प्लांट प्योर है कि इम्प्योर है? मेरी बात ध्यान से समझना। और एक बार बोलता मैं, मेंडल ने F2 बनाया बाय सेल्फिंग F1, F1 बनाया बाय क्रॉसिंग द कंट्रास्टिंग पेरेंट्स, F1 बनाया
F1 बनाया बाय क्रॉसिंग द कॉन्ट्रास्टिंग पॅरेंट्स, विरुद्ध लक्षणं. कनेक्ट व्हा माझ्यासोबत. F1 सेल्फ किया, फॉर्मेशन ऑफ F2, F2 सेल्फ किया, फॉर्मेशन ऑफ F3, F3 सेल्फ किया, फॉर्मेशन ऑफ F4. ऐसा आप जा सकते 6-7 पीढ़ियों तक. मेरा सवाल समझ लो, बड़ा सीधा है. मेंडेल ने जब F2 का डॉर्फ सेल्फ किया तो उसको F3 में डॉर्फ ही मिला, क्योंकि डॉर्फ प्योर होता ये जगजाहिर है. आप डॉर्फ इस फिनोटाइप का जीनोटाइप आंख बंद करके लिख सकते हैं स्मॉल टी, क्योंकि कैपिटल टी आएगा तो डॉर्फनेस दिखेगा ही नहीं. रेसेसिव कैरेक्टर सिर्फ होमोजाइगस स्थिति में दिखता है, हेटेरोजाइगस में दिखता ही नहीं हो. साक्षी. फिर सवाल यह है कि व्हाट हैपेंड ऑफ द टॉल हाइट. टॉल हाइट का क्या हुआ जब F2 की टॉल हाइट, टॉल पेरेंट्स को उसने सेल्फ किया, डेफिनेटली उसको टॉल ही मिला होगा, लेकिन वो टॉलनेस प्योर है कि इम्प्योर है. जैसा हम डॉर्फनेस के बारे में बता रहे उतना गारंटेड हम टॉलनेस के बारे में नहीं बता सकते. सपोज ये 3 प्लांट है टॉल हाइट के, ओके, F3 के, सपोज F2 में सेल्फ करके ये F3 बनाए, तो ये टॉल और ये टॉल, क्या इनके जीनोटाइप आप बोल सकते हैं? नहीं बोल सकते. क्या इन तीनों के जीनोटाइप बोल सकते हैं? नहीं बोल सकते. क्या आप इसकी जीनोटाइप बोल सकते हैं? इसकी जीनोटाइप बोल सकते हैं? डॉर्फ की जीनोटाइप बोल सकते हैं? बिल्कुल बोल सकते. ये ऐसी ही होगी. उतने श्योर आप इनके जीनोटाइप के लिए रहेंगे? नहीं रहेंगे, क्योंकि होमोजाइगस भी हो सकती है, हेटेरोजाइगस भी हो सकती है. तो पहचानना कैसे इसकी जीनोटाइप क्या है? जो प्लांट आपके पास आई है, आप उसको क्रॉस करने वाले हैं, लेकिन आपको यह नहीं पता कि उसकी जीनोटाइपिक मेकअप क्या है, उसका जीनोटाइप क्या है. तो जीनोटाइप ऑफ टॉल प्लांट पहचानने की, मैं पी प्लांट की बात कर रहा, मेंडेलियन प्रोसेस की बात कर रहा. मेंडेल ने पी प्लांट को एक एक्सपेरिमेंट के लिए लिया, हाइब्रिडाइजेशन के लिए लिया. तो हाइब्रिडाइजेशन के लिए सपोज टॉल ले रहे, तो प्योर है कि इम्प्योर है, उसको पहचानने का सबसे बेस्ट तरीका इज द टेस्ट क्रॉस. What do you mean by टेस्ट टॉस? एंड टेस्ट टॉस जेनेटिसिस्ट में फेमस क्यों है, ब्रीडर्स में, प्लांट ब्रीडिंग वाले साइंटिस्ट में फेमस क्यों है? क्योंकि उसका सिंपल रेशो, आसान तरीका, टेस्ट टॉस का इंपॉर्टेंस बोलता, वो डोमिनेंट लक्षण वाले पेरेंट का जीनोटाइप एक झटके में बता देता, एक पीढ़ी में बता देता, एक जनरेशन में बता देता. क्योंकि डोमिनेंट की फिनोटाइप प्योर है कि इम्प्योर है पहचानना इज वेरी डिफिकल्ट. क्योंकि प्योर में भी वही फिनोटाइप दिखेगी और हाइब्रिड में भी वही फिनोटाइप दिखेगी, क्योंकि डॉमिनेंसी है. कळायला मी काय बोलतो ते? हां, डॉमिनंट कॅरेक्टरची फिनोटाइप आपलं जीनोटाइप ओळखायला अवघड आहे. त्यासाठी मेंडेलने एक पद्धत शोधून काढली, इट इज टेस्ट टॉस. पहले टेस्ट टॉस का मतलब लिखता, मीनिंग लिखता, अब भी लिखना है. व्हाट इज टेस्ट टॉस? क्रॉसिंग द F1 हाइब्रिड. F1 काय असते? हाइब्रिड असते. F1 हाइब्रिड विथ इट्स, क्रॉसिंग द F1 हाइब्रिड with its recessive parent. क्रॉसिंग द F1 हायब्रिड विथ इट्स रेसेसिव्ह पॅरेंट. मी एक इतर टेस्ट क्रॉस मांडतो बघा, मी त्याला कशा सिंपल रेशोमध्ये नेतो. अँड यू विल ऑल्सो नो दॅट हाऊ वी कॅन इझिली प्रेडिक्ट, हाऊ वी कॅन इझिली डिटेक्ट द जीनोटाइप ऑफ द डॉमिनंट फिनोटाइप. डॉमिनंट फिनोटाइपची जीनोटाइप आपण एका झटक्यात कशी काढू? पहा इकडं, दिस इज द F1 हायब्रिड आहे की नाही? बोला, हे F1 हायब्रिड आहे की नाही? हे हायब्रिड आहे की नाही? कोणतं हायब्रिड आहे? मोनो हायब्रिड. का बरं? एका लक्षणासाठी हेटेरोझायगस. इट इज हेटेरोझायगस फॉर ए सिंगल कॅरेक्टर. सो दिस इज मोनो हायब्रिड. काय म्हटलं? क्रॉसिंग द F1 हायब्रिड. मग मोनो हायब्रिड असेल ना तर डायहायब्रिड असेल. कोणत्या हायब्रिडला?
त्याच्या रेसेसिव्ह पॅरेंट सोबत क्रॉस करा. आता याचा रेसेसिव्ह पॅरेंट कोण आहे? डॉर्फ. दिस इज हायब्रिड टॉल क्रॉस्ड विथ डॉर्फ. बोला, नाही कळलं? काय म्हटलं? टेस्टॉसची डेफिनेशन काय? क्रॉसिंग द F1 हायब्रिड विथ इट्स रेसेसिव्ह पॅरेंट. आधी उद्देश सांगा टेस्टॉसचा. टू गेट नो प्रज्ञा, टू गेट नो जीनोटाइप ऑफ डॉमिनंट फिनोटाइप. नाही कळत? बरोबर आहे साक्षी? इकडं हां कळालं का साक्षी? तुला कळालं? इकडं हां. ॲक्च्युली क्या बोला? उद्देश. व्हॉट इज द एम ऑफ द टेस्टॉस? व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ टेस्टॉस? टू गेट नो ऑफ ए डॉमिनंट फिनोटाइप. अरे बाबा, रेसेसिव्ह फिनोटाइपचं जिनोटाइप काढायची गरजच नाही मेंडेलियन क्रॉसेसमध्ये. कारण मेंडेलनं सरळ सांगितलं की रेसेसिव्हनेस फक्त होमोझायगस असेल तरच दिसते. होमोझायगस कंडिशनमध्येच दिसणार. होमोझायगस कंडिशनमध्ये. मग हे जर फिनोटाइप असेल, जिनोटाइप हीच असेल. पण फिनोटाइप ही आहे, जिनोटाइप अशी असू शकते किंवा अशी असू शकते. ये भी तो टॉल है और ये भी तो टॉल है. टॉल हाइट कोण आहे? डॉमिनंट फिनोटाइप. मग त्या डॉमिनंट फिनोटाइपची जिनोटाइप कशी काढणार? ती अशी असू शकते किंवा हे टॉल आहे हे टॉल आहे. मग जिनोटाइप कशी काढणार आपण? बरोबर लक्षात आलं का? टॉल हाईटच्या दोन जिनोटाइप आहेत. कॅपिटल टी इज टॉल, कॅपिटल टी स्मॉल टी इज ऑल्सो टॉल. बट डॉर्फ हाईटची जिनोटाइप एकच असू शकते, इट इज स्मॉल टी. तुम्हाला डॉर्फ पी जर दिसली ते जिनोटाइप झटक्यानं सांगू शकता तुम्ही. वहीन पेन घ्यायची गरज नाही. स्मॉल टी. पण क्या आप उस तरह से बोल सकते हैं टॉल दिखने के बाद ये टॉल दिखा, क्या आप बोलेंगे इसकी जिनोटाइप ये है तो ये भी हो सकती है, ये बोले ये भी हो सकती है. कारण दोन्ही हाईटमध्ये काहीच फरक नाही. हायब्रिड टॉलची हाईट तितकीच, डॉमिनंट टॉलची, प्युअर टॉलची हाईट तितकीच. दोन्ही टॉल हाईटची मेजरमेंट तेवढीच आहे. सो हाऊ यू विल गेट नो की वो प्युअर आहे की इम्प्युअर आहे? माझं म्हणणं कळायला का? टेस्टॉसचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे म्हटलं तर ऑब्जेक्टिव्ह लिहा, आहे की नाही? व्हॉट इज द एम अँड ऑब्जेक्टिव्ह, व्हॉट इज द रोल, व्हॉट इज द फंक्शन ऑफ द टेस्टॉस. टेस्टॉस का जॉब क्या है? ओके, ऑब्जेक्टिव्ह ऑफ टेस्टॉस is to identify the genotype of dominant phenotype. बोला दादा. For example, I will tell. Tall height may show two genotypes. टॉल हाइट दो जीनोटाइप बता सकते हैं. जैसे कि कौन से वाले दो? दिस इज द टॉल, दिस कैन बी टॉल लाइक दिस कैन बी टॉल लाइक दिस इज प्योर टॉल, दिस इज हाइब्रिड टॉल. लेकिन दोनों टॉल में कोई डिफरेंस नहीं है फिनोटिपिकली. तो आपको ऐसा है कि ऐसा है, इसको पहचानने के लिए टेस्टॉस करना है. सांगा टेस्टॉसचा ऑब्जेक्टिव्ह सांगा पटकन. यार तुम्ही पटकन बोलत नाही. टू आयडेंटिफाय द जीनोटाइप ऑफ द डॉमिनंट. व्हाट इज टेस्टॉस?
क्रॉसिंग द F1 हायब्रिड विथ इट्स. अच्छा, टेस्ट क्रॉस फक्त मोनो हायब्रिडलाच करता येते की डायहायब्रिडलाही करता येते? कुणालाही करता येते ना भाऊ. आपण हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअलला त्याच्या रेसिव्ह पॅरेंटसोबत क्रॉस करतो, मग हे डायहायब्रिडमध्ये असते, मोनो हायब्रिडमध्ये असते. आता इथं मोनो हायब्रिड तयार केलं आपण. जो 2 लक्षण घेतलं असते तर हे डायहायब्रिड झालं असतं. मग डायहायब्रिडला त्याच्या रेसिव्ह पॅरेंटसोबत, हा झाला हायब्रिड, हा झाला त्याचा रेसिव्ह पॅरेंट, याला याच्यासोबत क्रॉस करा. तीच प्लांट नाही, त्या क्वालिटीची प्लांट. दॅट इज कॉल्ड एज टेस्ट क्रॉस. बोलो एक बार, टेस्ट क्रॉस. क्रॉसिंग द F1 hybrid, crossing the F1 hybrid with its is called test. What is the objective of test cross? To identify genotype of. अच्छा, आपण असं म्हणू शकतो का की टू आयडेंटिफाय द जीनोटाइप ऑफ रेसिव्ह पॅरेंट? काय गरज आहे? टू आयडेंटिफाय द जीनोटाइप ऑफ रेसेसिव्ह फिनोटाइप? गरजच नाही ना. तुम्हाला रेसिव्ह फिनोटाइप दिसली तर जीनोटाइप झटक्यानं होमोझायगस रेसिव्ह येते, स्मॉल टी येते. म्हटलं का? व्हायोलेट आणि व्हाईट कलर्ड फ्लावर यांच्यामध्ये क्रॉस केला, F1 मिळाला आपल्याला व्हायोलेट, म्हणजे W स्मॉल W कॅपिटल W स्मॉल W, हे F1 आहे. F2 मिळालं 3:1. आता तुम्हाला जे 3 व्हायोलेट मिळाले त्याच्यामध्ये प्युअर किती आणि इम्प्युअर किती कसं कळणार? तर यू कॅन क्रॉस इट विथ इट्स रेसिव्ह पॅरेंट. रेसिव्ह पॅरेंट आहे व्हाईट. व्हाईटची जिनोटाईप स्मॉल डब्ल्यूच असणार, डोळे झाकून सांगायचं, कारण त्याशिवाय ते व्हाईट कलर येणारच नाही. ओके, नाउ लेट अस सी हाउ द टेस्ट क्रॉस इज इजी एंड हाउ इट आइडेंटिफाइज. टेस्ट क्रॉस आपको कैसे मदद करता है टू आइडेंटिफाई द जीनोटाइप ऑफ डोमिनेंट फिनोटाइप. ठीक है, अपन एक टेस्ट क्रॉस करूँ. कैपिटल टी स्मॉल टी कौन है? हाइब्रिड टॉल क्रॉस्ड विथ स्मॉल टी. दिस इज प्योर डॉर्फ इज ऑलवेज प्योर. आता याचे गॅमेट किती पडले बोला? गॅमेट्स 2, कॅपिटल टी अँड स्मॉल टी. याचा गॅमेट किती पडला? 1. व्हॉट इज दिस? स्मॉल टी. आता याला आपण प्युनेट स्क्वेअरमध्ये टाकू. मेल गॅमेट, फिमेल गॅमेट, कोणाचा मेल कोणाचा फिमेल घ्या, काही फरक पडत नाही. ओके, आपण काय करू, हे 2 या साईडला मांडू. दिस इज सपोज कॅपिटल टी अँड स्मॉल टी, इसको इधर लो स्मॉल टी. आपल्याला काय मिळणार आहे? आता टेस्ट क्रॉस मिळणार आहे, टेस्ट क्रॉस रिझल्ट मिळणार आहेत. ओके, सो दिस इज कॅपिटल टी अँड स्मॉल टी अँड स्मॉल टी अँड स्मॉल टी. कोणाला कोणासोबत क्रॉस केलं बोला? F1 हायब्रिड विथ इट्स रेसेसिव्ह पॅरेंट. का क्रॉस केलं? कारण आम्हाला त्या व्हॉट यू से जी प्लांट आलेली आहे त्याची काय करायची आहे? जिनोटाईप काढायची. कारण हाईटमध्ये सगळेच कसे आहेत? सारखे आहेत. मग कोण प्युअर आणि कोण इम्प्युअर, कोण होमोझायगस कोण हेट्रोझायगस कळणार कसं? त्याला रेसेसिव्ह पॅरेंटसोबत क्रॉस करा साक्षी. तो इसका आप फिनोटाइप बोलो. ये है टॉल. ओके, ये क्या आएगा? टॉल. और ये क्या आएगा? डॉर्फ. इसका अगर आप फिनोटिपिक रेशो देखेंगे, फिनोटिपिक रेशो इज इक्वल टू 1:1. याचा अर्थ कळतो? 50% टॉल आणि 50% डॉर्फ असं आलं तर समजून घ्यायचं जे आपण प्लांट टॉल घेतले ते हायब्रिड टॉल आहे. 50-50 रेशो आला फिनोटाईपचा. हे खूप सोपा रेशो आहे. 50-50, 1000 झाडं, 500 टॉल आणि 500 डॉर्फ, ज्यांच्यात क्रॉस केलं तो पॅरेंट हायब्रिड होता. कारण रेसेसिव्ह पॅरेंट तर नेहमी प्युअरच आहे, पण जो टॉल आहे त्याच्यामध्ये शक्यता प्युअर आणि इम्प्युअरची आहे. प्युअरची आहे, इम्प्युअरची आहे. टॉल असाही असू शकतो, टॉल असाही असू शकतो. मग कसा टॉल आहे? याला क्रॉस करा, यालाही क्रॉस करा. जर रेशो नाहीच आला, सगळे टॉलच निघाले तर प्युअर येते. 50% टॉल आणि 50% डॉर्फ निघाले तर हायब्रिड टॉल आहे. जसं इथं झालेले बघा, टॉल 50% टॉल 50% डॉर्फ, हे सगळे टॉल हायब्रिड टॉल आहेत. आता जिनोटिपिक रेशो घ्या. जिनोटिपिक रेशो येतो पुन्हा 1:1. कॅपिटल टी स्मॉल टी 1, स्मॉल टी 1.
तुम्हाला अजून नाही कळलं. तिकडे बघा, हे माहीत नाहीये, फक्त आम्हाला हे माहीत आहे. टॉल आहे, हाईट दिसेल ना तुम्हाला. तुम्हाला काय ते टी दिसते का त्याच्या पानात? दिसलो रे मला का नाही. एक कॅपिटल लेटर आहे आणि दुसरं स्मॉल लेटर आहे. उगीच्या उगीच काही म्हणायचं, तुम्हाला काहीच कळणार नाही. वरून ऊपर से तो आपको कुछ समझ में नहीं आएगा, वेदर इट इज प्योर और इम्प्योर. वो प्योर है कि इम्प्योर है कुछ समझ में नहीं आएगा. इसलिए क्या करो, उसको सीधे सीधे रेसेसिव पैरेंट के साथ क्रॉस करो, माने डॉर्फ के साथ. डॉर्फ तो प्योर ही रहता है हमेशा, वो प्योर नहीं तो डॉर्फ बन ही नहीं सकता. ये तो प्योर ही रहने वाला है. इसका पता नहीं है आपको, ये सिर्फ फिनोटाइप पता है. ये पता है, ये पता है, ये पता है. बोले तो क्या पता है? फिनोटाइप पता है. क्या पता है? फिनोटाइप पता है. जीनोटाइप पता नहीं है. तो बेटर वे क्या करो, इसको इसके साथ क्रॉस करो. इसको इसके साथ क्रॉस करो. रेशो ऐसा आया तो समझ लेना ये टॉल ऐसा टॉल है. अरे रेशो तो कळेल ना तुम्हाला, बाकीचं कळू का न कळो. शेतात गेले, 1000 झाडं भेटले, 1000 मधले 500 टॉल आणि 500 डॉर्फ. 500 टॉल 500 डॉर्फ, 50-50 एंड 50-50 रेशो आता है टेस्ट टॉस के अंदर ही. इसलिए रेशो इज वेरी सिंपल टू आइडेंटिफाई. तो आपने मान लेना कि जिसका क्रॉस मैंने रेसिव पेरेंट के साथ करा था दैट इज हायब्रिड. आता काय लोक म्हणतील सर मग समजा असं टॉल असेल तर रेशो कसा येईल? करून बघा कसा येतो. रेशोच येत नाही, सगळे टॉल ऑल टॉल आपण करून बघू. ओके, आपण का नाही करून बघू, आपण का नाही करून बघू बरं का. आपला का पैसे लागलेत का? मेंढीला तरी पैसे लागले असते, त्याला शेतात जायचं. शेत म्हणजे मागचं अंगण. लक्ष दे. देखो अब ये अगर प्योर टॉल है, हमें नहीं पता प्योर है कि इम्प्योर है. ओके, इसको लिया ऐसा. ओके, याचा गॅमेट कॅपिटल टी, याचा गॅमेट स्मॉल टी. आहे की नाही? कॅपिटल टी स्मॉल टी, ऑल टॉल ऑल टॉल ऑल टॉल आले तर रेशो कुठे? अरे रेशो डिफरन्समध्ये येतो ना. 1000 मधले 500 टॉल 500 डॉर्फ 1:1. इथं सगळेच टॉल आहेत F1 PD मध्ये, रेशोच नाही आहे. याचा अर्थ जो आपण घेतलेला पॅरेंट आहे तो प्युअर आहे, कॅपिटल टी वाला आहे. कोणता आहे तो? कॅपिटल टी. बरोबर आहे का? मग इजी झालं की नाही टेस्ट क्रॉस. समजा रेशो आलाच नाही, याचा अर्थ टॉल पॅरेंट प्युअर आहे. समजा रेशो 50-50 आला, याचा अर्थ टॉल पॅरेंट जो घेतला आहे आपण तो हायब्रिड टॉल आहे, कॅपिटल टी स्मॉल टी वाला. जिनोटाइप काढली का नाही काढली तुम्ही? फक्त एक साईड क्लिअर ठेवायची. एक साईड कोणती क्लिअर ठेवायची? दुसरा ज्याला आपण क्रॉस करायलो तो डॉर्फच पाहिजे, तो रेसिसिव्ह पॅरेंटच पाहिजे, तो रेसिसिव्ह पॅरेंटच पाहिजे. त्याला टॉल घेतलं तर मग काय जमणार नाही. बरोबर. आता हा जो टेस्ट क्रॉस आहे ना, इट इज अ काइंड ऑफ बॅक क्रॉस. टेस्ट क्रॉस इज ए काइंड ऑफ बॅक क्रॉस. हा एक प्रकारचा बॅक क्रॉस आहे. आता बॅक क्रॉस आणि टेस्ट क्रॉसमध्ये काय फरक आहे? सोपं आहे हो, तुम्ही उगीच कन्फ्यूज करायला त्याला. या दोघांचा क्रॉस करून हे बनवलं की नाही. हे कोण आहेत मग याचे? काळी कोंबडी पांढरा कोंबडा पॅरेंट्स क्रॉस केलं. पांढऱ्या कोंबडीनं पांढरे पिल्ले दिले. समजा काळी कोंबडी म्हणजे अंडे देते हो, डायरेक्ट पिल्ले देत नाही. अंड्यातून नंतर पिल्ले येतात. काळी कोंबडी पांढरा कोंबडा. मग काळ्या कोंबडीनं पांढरे अंडे दिले आणि पांढऱ्या अंड्यातून पांढरे पिल्ले आले. अरे अंडे कोण देते? कोंबडी. कोंबडी देते. कोंबडीचा रंग
काळा घ्या. पांढरा. काळा कोंबडा पांढरी कोंबडी. काळा कोंबडा पांढरी कोंबडी. ठीक आहे. अंडे कोण देईल? कोंबडी. अंडे पांढरेच असतात, कोणती कोंबडी असू द्या. पण समजा पिल्ले निघाले काळे, तर हे सगळे 10 पिल्ले निघाले समजा, तर ही आहे F1. कोण आहे? F1. आता याचा क्रॉस तुम्ही त्या 2 पॅरेंट जे प्युअर, हे हायब्रिड काळे आहेत. प्युअर काळे आहेत का? प्युअर काळे आहेत का? काळी कोंबडी काळाच कोंबडा, तर सगळे पिल्ले काळे, प्युअर काळे. निग्रो हजबंड, निग्रो वाईफ. बरोबर? हजबंड निग्रो, वाईफ निग्रो. लेकरू डांबराचं जागरो. लेकरू इज डांबराचं जागरो. हां म्हणजे गोळा. हां कसा? प्युअर आहे का इम्प्युअर? ते प्युअरच. पण निग्रो मॅरिड विथ व्हाईट. लेकरू इज काळो सावळो. हे कसं आहे? प्युअर आहे का? नाही. ते कसं आहे मग? हायब्रिड. कळलं का? आमच्याकडे काळे नाहीत, पांढरे नाहीत, आमच्याकडे मिक्स आहेत. प्युअर काळे बघायचे निग्रो, प्युअर पांढरे बघायचे इंग्लंड, खिचडी बघायची भारत. आहे की नाही? खिचडी बघायची तर इंडिया. ना काळे, ना सावळे, ना पांढरे, ना काहीच, कुठलाच रंग नाही. सगळे कलर आमच्याकडे आहेत. पांढरं शिपट, काळं बरं. पण आमचं काळं किंवा पांढरं हे ओरिजिनल नाहीच आहे, ते ओरिजिनल तिकडे आहेत. हां सो डोंट यू कन्सिडर आय एम ब्लॅक, आय एम व्हाइट. बिल्कुल नहीं. ना आप ब्लैक है ना आप वाइट है, आप सिर्फ इंडियंस हैं. हाँ मैं ये बोल रहा था, तो बैक क्रॉस का मतलब क्या है और टेस्ट क्रॉस का मतलब क्या है? अगर आप इस हाइब्रिड को 2 में से किसी भी पेरेंट के साथ क्रॉस करते तो बैक क्रॉस होता है. क्रॉसिंग द F1 हाइब्रिड विथ आइदर ऑफ इट्स पेरेंट इज बैक क्रॉस. मैं बैक क्रॉस लिख रहा, यहाँ पे लिख रहा डेफिनेशन ऑफ बैक क्रॉस. लिखो क्रॉसिंग ऑफ F1 हाइब्रिड with either of its parents. either of its parents. मग त्याचे पॅरेंट किती आहेत F1 चे सांगा? 2. एक डॉमिनंट पॅरेंट आणि एक रेसिव्ह पॅरेंट. F1 ला 2 चान्स आहेत बॅक क्रॉसमध्ये. याचा क्रॉस याच्यासोबत किंवा याचा क्रॉस याच्यासोबत. कॅपिटल टी स्मॉल टी क्रॉस विथ कॅपिटल टी किंवा कॅपिटल टी स्मॉल टी स्मॉल टी. हे दोन्ही बॅक क्रॉस आहेत. मला आधी बॅक क्रॉसचा मतलब सांगा. ते आता जे कोंबड्या सांगितलं तुम्ही, काळा कोंबडा पांढरी कोंबडी, त्याचे पिल्ले काळे. आता या काळ्या पिल्लाला काळा कोंबडा किंवा पांढरी कोंबडी कोणासोबत ते क्रॉस करा, ते बॅक क्रॉस आहे. त्याच इंडिव्हिज्युअलसोबत नाही, त्या कॅटेगरीचं दुसरं घ्या ना. अरे कळालं की नाही? बॅक क्रॉस म्हणजे काय? क्रॉसिंग द F1 हायब्रिड विथ आयदर ऑफ इट्स पॅरेंट्स. हायब्रिडला किती पॅरेंट आहेत? हायब्रिडला किती पॅरेंट आहेत? हायब्रिडला किती पॅरेंट आहेत? डॉमिनंट पॅरेंट आणि ज्याचं लक्षण हायब्रिडमध्ये दिसलं ते कोण? डॉमिनंट. ज्याचं नाही दिसलं ते कोण? मग हायब्रिडला तुम्ही दोघांपैकी कुणासोबत क्रॉस करा, तो काय झाला? जर समजा तुम्ही हायब्रिडला त्याच्या डॉमिनंट पॅरेंटसोबत क्रॉस केलं, इट इज कॉल्ड ॲज डॉमिनंट बॅक क्रॉस. जसं या क्रॉसचं नाव सांगा आता. व्हॉट इज दिस क्रॉस कॉल्ड? दिस इज व्हॉट? डॉमिनंट बॅक क्रॉस. ये कोण आहे बोलो? दिस इज अ डॉमिनंट बॅक क्रॉस. डॉमिनंट बैक क्रॉस. और अब ये देखो, दिस इज रेसेसिव बैक क्रॉस. व्हाट इज दिस कॉल्ड? रेसेसिव बैक क्रॉस को ही हम बोलते टेस्ट क्रॉस.
और टेस्टोस। इसीलिए मैंने बोला कि टेस्टोस इज अ काइंड ऑफ बैक क्रॉस। देखो यहाँ लिखा है बैक क्रॉस कि दो प्रकार, डोमिनेंट बैक क्रॉस, रेसिव बैक क्रॉस। जिसको नहीं समझा अभी हाथ ऊपर करो, गुड, और ऊपर करो, गुड, ठीक है, ओके। अब इस ध्यान से सुनो, ये इसके कोने, ये F1 है ना, ये F1 है ना, पहली पीढ़ी है ना ये, तो ये दो इसके कौन है, पेरेंट्स से। इसको आप दो में से किसी के साथ भी क्रॉस करो, वो बैक क्रॉस हुआ। मैं जब बोल रहा हूं कि इसको आप दो में से किसी के साथ भी क्रॉस करो, इसका मतलब नहीं कि यही इंडिविजुअल करना क्रॉस इसके साथ। इस कैटेगरी के दूसरे ले सकते आप, लेकिन प्योर टॉल और प्योर डॉर्फ ना, जिसके बीज आपने इस लगा के इसको बनाया था। सो क्रॉसिंग ऑफ दिस F1 हाइब्रिड विथ आइदर ऑफ इट्स पेरेंट्स इज बैक क्रॉस। अब आइदर ऑफ इट्स पेरेंट बोले तो प्रज्ञा, आपके पास कितने पेरेंट है यहाँ पर वटाने के? दो पेरेंट। उनमें से एक कौन सा पेरेंट है? डोमिनेंट पेरेंट है। इसका लक्षण दिख रहा है, इसीलिए ये पेरेंट कौन सा हुआ? डोमिनेंट। टॉल टॉल, इसका दिखा है डोमिनेंट, इसका नहीं दिखा, रेसेसिव। तो इसको इसके साथ क्रॉस करो, डोमिनेंट बैक क्रॉस। इसको उसके साथ क्रॉस करो, रेसेसिव बैक क्रॉस। एंड रेसेसिव बैक क्रॉस को ही हम बोलते टेस्टोस। बोलो दादा, नहीं समझे? एक बार बोलो, व्हाट इज बैक क्रॉस? क्रॉसिंग द F1 हाइब्रिड विथ इट्स वन आइदर ऑफ इट्स पेरेंट्स इज कॉल्ड एज द बैक क्रॉस। हाँ बोलो, सेम। और आपण बॅक टेस्टोसची डेफिनेशनच ती सांगितली, त्याच्यातून तुमच्या जिनोटाइप चेक होतात, टेस्ट होतात, पटकन लक्षात येतो। एका झटक्यात तुम्हाला जिनोटाइप ऑफ द डॉमिनंट पॅरेंट लक्षात येते की तो प्युअर डॉमिनंट आहे का इम्प्युअर डॉमिनंट आहे, हायब्रिड आहे का हेट्रोझायगस आहे, मतलब होमोझायगस आहे। रेसेसिव्ह बॅकक्रॉस म्हणजेच टेस्टक्रॉस। टेस्टक्रॉसची डेफिनेशन क्रॉसिंग द F1 विथ इट्स रेसेसिव्ह पॅरेंट म्हणजेच रेसेसिव्ह बॅकक्रॉस। रेसेसिव्ह पॅरेंट नाही होणार ना, कारण डॉमिनंट बॅकक्रॉस इज ऑल टॉल। त्याच्यामध्ये याची जिनोटाइप कशी कळणार? तुम्ही जे टॉल घेतलेला आहे त्याला डॉर्फ सोबत क्रॉस केलं, तुम्हाला 50-50 मिळालं, तर हे टॉल हायब्रिड आहे, हेट्रोझायगस आहे। आणि जर तुम्हाला एक सेम फिनोटाइप भेटली, ऑल टॉल, ऑल टॉल मिले, इसका मतलब वो टॉल कैसा है? प्योर है। जर क्रॉस तुम्हाला क्रॉस तर करायचं डॉर्फ सोबतच, बरोबर है। टॉल को आप डॉर्फ के साथ क्रॉस करें तो ही हम टेस्ट बोलेंगे, टॉल को टॉल के साथ क्रॉस करें डोमिनेंट बैक क्रॉस। डॉमिनेंट बैक क्रॉसचा रेशो ऑल टॉल, रेशोच येत नाही। चेक करण्यासाठी तुम्हाला दिसायला पाहिजे दोन डिफरेंसमध्ये, 50% टॉल है, 50% डॉर्फ है। तो आप जिस टॉल को लिए थे क्रॉस करने के लिए वो हाइब्रिड टॉल है, ऐसा आप निष्कर्ष लगा सकते बिना देखे। बोलो, व्हाट इज बैक क्रॉस? व्हाट इज टेस्टोस? आधी हायब्रिड ओळखता आलं पाहिजे, जिनोटाइप मांडली तर ती हायब्रिडची की याची तुम्हाला ओळखता आली पाहिजे। आता मला सांगा, हा क्रॉस कोणता आहे? हा सरळ सरळ मोनो हायब्रिड क्रॉस आहे, हा मोनो हायब्रिड क्रॉस आहे। आता हा क्रॉस कोणता आहे? डॉमिनंट बैक क्रॉस। कोणता क्रॉस आहे? हा क्रॉस कोणता आहे? टेस्टोस। पटलं का? काही टेस्ट क्रॉस तुम्ही मला करून दाखवा। याच्या फिनोटाइप्स आहे इथं, एक बैक क्रॉस सुद्धा देतो, डॉमिनंट बैक क्रॉस। चला हे तिन्ही काढून दाखवा मला पटापट।